आमच्या लग्नाची सुखी संसाराची 16 वर्ष आता कंप्लीट होत आहेत. तर चला मंडळी, आज मी तुम्हाला आमच्या लग्नाची स्टोरी सांगणार आहे. तर आमचं लग्न कसं जमलं तर ते सांगण्याआधी मी माझा हा लग्नाचा शालू वेअर केलेला आहे. मला हा शालू एवढा आवडतो, तर सणासुदीच्या वर्षातून एका तरी सणाला मी हा शालू घालत असते, नेसत असते. हा शालू वर्षातून वटपौर्णिमा असो, संक्रांत असो, जे सुवासिनींचे सण आहेत त्यामध्ये मी आवर्जून घालत असते. हा मला खूप प्रिय आहे. हा लग्नाचा शालू आणि एक साखरपुड्याची साडी, अशी मी 2 साड्या जपून ठेवलेल्या आहेत. बाकीच्या हळदीच्या वगैरे त्या वापरल्या. आणि चला आता पुढं सांगते मी तुम्हाला. तर आमचं लग्न 2009मध्ये 20/4/2009 मध्ये झालेलं आहे. आणि पहिल्या इकडं मला पाहायला आले तेव्हा दीदीचे पप्पा, माझे एक मोठे दीर आणि आमच्या ननंदबाईंचे मिस्टर असे 3 जणच पाहायला आलेले होते. माझ्या मोठ्या चुलत्यांच्या घरी आमचा पाहण्याचा कार्यक्रम पूर्ण पार पडलेला होता. कांदा पोह्यांचा कार्यक्रम झाला. तिथं आम्ही एकमेकांना पाहिलं नॉर्मली. आणि आणखीन सगळे माझे चुलते 8 जण चुलते आहेत मला. त्यातील 4 जण गावाला असतात, तर ते आणि बाकीच्या महिला माझ्या चुलत्या वगैरे हीच सगळी घरची मंडळी. आणि विशेष म्हणजे तेव्हा माझ्या आजी आजोबा सुद्धा होते. आणि आता सध्या आजी आजोबा नाही आहेत, पण होते. आणि मग सगळ्यांनी पाहिलं. मुलाची पसंती वगैरे झाली. नॉर्मली आम्हाला विचारलं पसंत आहे का, मग तर तेव्हा एवढं म्हणजे विचारलं जायचं नाही, पण नॉर्मली मुंडकं हलवून हा हो पसंत आहे असं सांगितलं. तर लगेचच त्यांचा मुलाच्या घरी पाहायला जाऊ असा निर्णय ठरला. आणि जी मंडळी आमच्यासोबत आलेली होती, म्हणजे मुलासोबत आलेली होती पाहायला, त्यांच्यासोबतच ही लोक मुलाकडचं घर पाहण्यासाठी इकडं आली. आणि आमच्या तिकडं म्हणजे माझ्या माहेरी अजूनसुद्धा महिला वगैरे कुणी पाहायला जात नाहीत. पुरुष मंडळीच हे सगळं ठरवत असतात. तर माझे 3 जण चुलते आणि माझे वडील असे 4 जण आलेले होते इकडे घर पाहण्यासाठी. आणि पसंती झाली, त्यांनी सगळं व्यवस्थित पाहिलं. इकडं सुद्धा कांदे पोह्यांचा कार्यक्रम झाला. आणि आणखीन सुद्धा माझ्या मेव्हणीचं एक लग्न आमच्यासोबत ठरलेलं होतं. आणि तिचे मिस्टर असे, म्हणजे आमच्या ननंदबाईंचे मिस्टर, असे सगळ्या पुरुष मंडळींनीच हा पूर्ण कार्यक्रम म्हणजे पाहण्याचा वगैरे. तिकडं सुद्धा मला पाहायला आले तेव्हा किंवा कुणी महिला मंडळ वगैरे आले नव्हतं, की माझी सासू असू किंवा आमच्या ननंदबाई असू, कुणीही मला म्हणजे महिला आल्या नव्हत्या. आणि इकडं घर पाहायला आले तेव्हा सुद्धा माझ्या चुलती आई वगैरे असं कुणी आलेलं नव्हतं. आता जनरली कसं मुली स्वतः पाहायला जातात, किंवा मुलीकडून मुलीची कोणी चुलती म्हणा, आत्या म्हणा, असं येत असतं. आता खूप वेगळे आहे, पण तसं माझ्या माहेरी अजूनसुद्धा नाही. शक्यतो सगळे हे महत्त्वाचे निर्णय हे पुरुष मंडळीच घेतात. तर ते स्वतः आलेले होते. आणि आता आपला हा लग्नाच्या याचा जी स्टोरी आहे ते पुढच्या आणखीन 1, 2, ते 3 व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये थोडं थोडं करून मी सगळं शेअर करणार आहे. तर हे एका पार्टमध्ये सगळं सांगणं शक्य नाही. तर फक्त आत्ता हे पाहण्याचा कार्यक्रम कसा पार पडला, किंवा कसं लग्न एका दिवसामध्ये आमचं सगळं जमलं. पाहण्याचा कार्यक्रम दोन्ही साईडचा एका दिवसामध्ये, आणि गणसुद्धा लावला. हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते आपले व्हिडिओ पहा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जनरली माझ्या माहेरी अजूनही सगळे हे असे लग्नाचे वगैरे सगळे निर्णय आहे, म्हणजे शेवटचा अंतिम निर्णय हा पुरुष मंडळींचाच असतो. तर सगळे माझे चुलते आणि वडील 4 जण आलेले होते इकडं माझे घरदार वगैरे म्हणजे पाहायला. आणि जनरली म्हणजे त्यांनी
पूर्ण पाहायला आले. म्हणजे सकाळच्या पारी नवरदेव आणि म्हणजे मुलगा आणि मुलाकडचे व्यक्ती तिकडं पाहायला आले मला आणि त्यांच्यासोबतच म्हणजे माझे चुलते ते इकडं माझं इकडं पाहायला आले मुलाकडचे सगळं घरदार शेती वगैरे आणि पाहिलं आणि डायरेक्ट गंधच लावून आले. गंधच लावून आले म्हणजे तर आणि घरी आल्याच्या नंतर आणि यायला पण उशीर झाला त्यांना. आता उशीर आले होते म्हणल्यावर आणि अंतर पण बरंच आहे ना. तर संध्याकाळी 7-8 वाजता काहीतरी आले असतील माझ्या अंदाजे. आणि मग आता घरी महिला मंडळ होते म्हणल्यावर करायचे विचार. तर म्हणायचे सगळे लगेचच या पाहुण्यांबरोबरच गेले पाहायला काय होतंय काय नाही कसं आहे काय नो फोन नाही केला काय नाही एवढा वेळ लावला यांनी नुसतं पाहायलाच गेले. तर असं म्हणजे चर्चा. मग आल्यावर माझ्या आजीला सांगितलं माझे चुलते न ते दादा म्हणले गंध लावून आलो आम्ही. तर आजी म्हणली अरे असं कसं म्हणजे म्हणले काय नाही सगळं चांगलं आहे व्यवस्थित माणसं बिनसं सगळी चांगली आहे मुलगा चांगला आहे गंधच लावला आम्ही असं तसं. आणि मग म्हणजे तोंडात बोटच घालण्याचा विषय झाला. म्हणजे सगळे म्हणले अरे असं कसं एका लगेच तर गेले तुम्ही गंध लावून. म्हणले मग काय कुणाला विचारायचे म्हणले सगळं व्यवस्थित आहे आम्हाला पटलं बिटलं सगळं. आणि मग गंध लावू म्हणले ती पण माणसं हो म्हणली मग लागला गंध. असं म्हणजे इतकं नॉर्मली आता महिना महिना वर्षभर लोक म्हणजे विचार कोणाची पसंती आहे कुणाची नाही आहे हे विचारतात. आणि आमचं लग्न एका दिवसामध्ये सगळी प्रोसेस झाली होती. मुलाने मुलीला पाहिलं मुलीने मुलाला पाहिलं मुलीकडचं घरदार मुलाकडची घरदार शेती माणसं सगळं पाहून एक दिवसामध्ये ना आमचं फायनली पाहून लग्न जमून गंध लावून पूर्ण फायनलच करून टाकलेलं होतं. आणि मग गंध वगैरे लावला. आणि विशेष गोष्ट अशी तर आमचं आहे ना देवाक म्हणतो ना आपण हे दोन्ही साईडचं एकच देवाक होतं. आणि ही गोष्ट आहे ना कुणालाही सांगितली नाही. ही गोष्ट फक्त म्हणजे तेव्हा तिथं पाहायला वगैरे आले ना मुलाकडचे तेव्हा पहिल्यांदा तर तेच विचारतात. आता जातीचा तर काही विषय नसतो जात पाहूनच पहिले सोयरिकी केल्या जायच्या. आणि जात त्याच्यानंतर तुमचं देवाक काय आहे असं विचारलं जातं. तर दोन्हींनी सेम सेम सांगितलं. गप्प बसले. फक्त माझ्या आजीला माहिती होतं की देवाक सारखं येतं त्यामुळं माझी आजी म्हणायची देवाक पहिलं कसं देवाक जरी एक असेल तर शक्यतो सोयरिकी करीतच नव्हते. तर आणि मग माझ्या आजीला माहीत होतं. मग आजी म्हणली काय आता आजी म्हणजे त्यांचा विषय झाला असं मोठ्या माणसांमध्ये. आम्हाला नंतर कळाली ही गोष्ट की आजीला माहीत होती की देवाक एक आहे. आणि मग आजीला वाटायचं कशाला पाहायला जायची आता देवाक एक आहे म्हणल्या पुढं तर काय होणारच नाही ना प्रोसेस. म्हणजे सोयरीक पुढं काय जाणार आता देवाकच एक आहे म्हणल्या कशाला आपण पुढं जायचं आहे म्हणून. पण असं इतकं आणि थोडंसं नात्यातून होतं आणि पाहुण्यांचा इतका आग्रह होता तर ते चला बघून तर या बघू पुढं काय होतंय असं सगळं झालं. आणि इतकं म्हणजे पटलं ना सगळ्याच गोष्टी माणसं मुलगा स्वभाव सगळ्यांचा. माझ्या वडिलांना यांना तर त्यांनी गंधच लावून टाकला. आणि आमच्या ननंदबाईंचे मिस्टर एवढे म्हणजे त्यांचा स्वभाव असा वेगळा आहे. ते म्हणले फक्त आपल्यालाच माहिती का देवा काय काय म्हणून आणि काय नाही होत कुठं एवढ्या लांबचं हे आता म्हणजे आता जनरली आता काहीच बघत नाही. आणि मग तेव्हा ते म्हणले असू द्या काय आपण लोकांना सांगितलं तरच माहीत होईल देवा की नाही सांगितलं तर काय होणार आहे काय माहीतच होणार नाही लोकांना का आहे म्हणून. आणि काय असते देवकापाशी असं तसं म्हणजे पहिल्या मानत नव्हते तरी पण त्यांनी इतकं म्हणजे अजिबात मनावर घेतलं नाही की पुढचा समजा पहिले लोक विचार करायचे ना आताची सुद्धा पुढं रक्तगट एक आला कुठं काय आलं तर पुढं प्रॉब्लेम होते. पण असं त्यांनी विचारच केला नाही कुणी की देवा एक येईन पुढं काय होईन मग आपण कशी ही रिक्स घ्यायची. ते सगळं पुरुष मंडळीचं त्यांच्या याच्यात हे झालं आणि फायनल पण करून टाकलं त्यांनी. आणि मग घरी आल्यानंतर सांगितलं माझ्या आजीला. आजी म्हणली अरे बाबा पुरीचं असं म्हणजे कसं मुलीची असं म्हणजे कसं काय तुम्ही देवा केक असून. तर माझे चुलत्यांनी सांगितलं तू काय सांगू नको कोणाला आणि कोणाला माहीत नाही काय होत नाही असं. म्हणजे आजीने मग शेवट आमचं मला तर वाटतंय आमच्या बऱ्याच महिला मंडळीला माझ्या चुलतीला यांना म्हणजे लग्न म्हणजे माहीत असेल मला नक्की माहिती नाही. पण आमच्या आणखीन पाहुण्या मंडळीमध्ये बरेच काही जणांना माहिती नसन
की आमचं एक देवाक असताना लग्न झालेलं आहे म्हणून. आणि आणखीन बऱ्याच मंडळींना सुद्धा माझा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर माहिती होईल. आणि ज्यांना माहीत झालं यांना बी लग्न झाल्यानंतर वर्षांनी, किती वर्षांनी माहिती झालं असं, म्हणजे कधी विषय निघल्याच्या नंतर. आणि अजून कुणाला माहीत आहे की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. मग ह्या परिस्थितीमध्ये लग्न झालं असं म्हणजे. आणि